जागृती स्वप्न व झोप ओळखून जो तुरीय राहिला तो शुद्ध ब्रह्म. तुम्ही देहबंधन घेतले आहे म्हणून कर्माने बांधले जाता. परमात्मा बंधनरहित आहे. देहजन्मापासूनच्या कल्पनास तुम्ही घेऊन बसला आहात. मूळ कल्पना कोणती? मी आहे, मी जागा आहे. ही कल्पना असेल तरच आज उद्या काल इत्यादी कल्पना असणार. ज्ञानाच्या ज्ञानाने अवतार एका क्षणात करोडे होतात. कल्पना मिथ्या झाली की तुमचा जन्म झाला नाही की कधी होणार नाही. अंतिमती तैसी गती फक्त अज्ञानाची, देहरूपाने वागणाऱ्याची. माहिती असलेल्या गोष्टी आठवतात त्या ऐहिक, त्या पारमार्थिक नव्हे. जीव म्हणून व्यक्ती कोण आहे? स्वतःकरता स्वतःचे रूप काही नाही, मग कसला उद्धार करून घेणार? जन्म जाणीवेचा झाला, पण जाणीव हा पदार्थाचा गुण आहे. तो अन्नसत्वाचा गुण आहे. चैतन्य अविकारी आहे, परंतु देहाच्या योगाने ते विकारी झाल्यासारखे दिसते. परब्रह्माचा साधा अर्थ जे काही दिसते भासते त्याच्या पलीकडचे ते परब्रह्म नित्य सत्य आहे. पण त्याच्या सहवासाचा अनुभव आहे काय? परब्रह्माला अवकाश नाही. गाढ झोपेत आकाश कोणाला दिसते? अवकाश काळालाही म्हटले जाते. काळ कोणाला खातो? तो फक्त बदलत जातो. परब्रह्म काही बरे वाईट करू शकत नाही. होते जाते ते चिदंश गुणाने निर्माण होते. माझ्या स्वरूपात अधिक उणे होणे नाही. हा परब्रह्मातला अनुभव कळतेपणाच्या मागचा आहे. तो कळतेपणातला नाही. परब्रह्मात कळतेपण नाही व अकळतेपणही नाही. परब्रह्माकडे माहितीचा लवलेश नाही. ऊन पडले आहे तर सूर्य बघावा लागत नाही. ऊन जसे सूर्यरूप तसे माझ्या चितअंशाचे सर्व बनते. मी परब्रह्म परिपूर्ण. आशा वासना भय भीती जन्म मरण हे सर्व चिदंशामध्ये स्वीकारते. चिदाकाशाच्या अनुभवावरच सर्व चालले आहे. आपण असल्याचा जो भास भासला तो असावा असे वाटले हीच आशा. चिदाकाश निर्माण झाले म्हणजेच आपण असल्याचा चिद आशा निर्माण झाली. चिदाकाशातून महदाकाश निर्माण होते. कळतेपणाचा तुम्ही ध्यास घेत नाही. ध्यास घेता तो देहाच्या ओळखीचा. जाणीवेला तुम्ही भजत नाही, जाणीवेसाठी भजता. देहाला भजल्याने अपूर्णताच वाढते आहे. जो आपण असलेल्या ज्ञानाशी तादात्म्य पावला त्याला तुरिया अवस्थेचा अनुभव आलाच पाहिजे. जग आणि जाणीव भिन्न नाहीत. तुम्ही असलेली जाग तुमच्या जगाच्या रूपाने दिसते हे लक्षात ठेवा. परमात्मा आणि गुण, गुण आणि जग यांचे ऐक्य आहे ही आठवण सांडता कामा नये. आपण असल्याचे ज्ञान दिसताना जग म्हणून दिसते हे मनात घोळवीत राहा. कायेला महत्त्व दिल्याने कायेचा जन्म हा माझा जन्म म्हणतोय. अशी जोवर वृत्ती आहे तोवर अवघे जग माझे रूप आहे असे म्हणण्याची कोणाची हिंमत आहे काय? सत्वाच्या गुणामुळे आपण आहे अशी जाग, त्याला जागृती म्हणायचे. रजोगुणाला स्वप्न जग म्हणतात. मग ते जग बराच वेळ पाहिल्याने नशा चढते. जागृती पेलवत नाही म्हणून झोप येते, तो तमोगुण. जागृती सर्वात जड, ती तोलवत नाही. जोपर्यंत सत्वगुणाची लगट केली नाही तोपर्यंत तुमचे तुम्हाला वर्म कळणार नाही. महादेवाचे स्वप्न ते तुम्हाला खरे जग दिसते. दोन्ही अवस्थांतील जाणीव कला एकच आहे. तिन्ही अवस्था जागृती स्वप्न व झोप ओळखून जो तुरीय राहिला तो शुद्ध ब्रह्म.